नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी जे न्यू अपडेट आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 जी जाहिरात 2026 मध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे, त्याचे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल, तर हे सेवा प्रवेश नियम फक्त आरोग्य विभागा अंतर्गत जे पद भरली जाणारी जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासाठीच फक्त मर्यादित असणारे, बाकी मनपा असेल किंवा वेगळ्या नगर परिषद असतील त्यासाठी हे नियम लागू होणार नाही. या ठिकाणी ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे आरोग्य विभाग भरतीमध्ये जे वेगवेगळ्या बॅचेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत. यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल, एमपीडब्ल्यू असेल, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक याच्या करिता तांत्रिक विषयासहित का नवीन बॅच सुरू झालेल्या आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू झालेल्या क्वेश्चन पेपरचा सराव, अतिसंभाव्य एमसीक्यू टॉपिक वाईज घेतले जातील. दर महिन्याला झूम मीटिंग, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये, त्यासोबतच तुम्हाला पीडीएफ सुद्धा अवेलेबल करून दिली जाणार आहे. तर व्हिडिओ लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता आपण घर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सुद्धा. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आपण ऍप तिथनं डाउनलोड करून तिथनं सुद्धा बॅच जॉईन करू शकता. तर आपल्या जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 दिनांक 30 मार्च 2026 म्हणजे काल रात्रीला हे अपडेट आलेलं आहे. तुमच्यापर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, तर प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई विषय आहे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठाशी संलग्न संस्थांमधून स्वच्छता निरीक्षक पदविका प्रमाणपत्र धारकांना सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू, ओके, मल्टीपर्पज वर्कर, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक म्हणजे एसआय, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक या व तत्सम पदाच्या पदभरतीसाठी ग्राह्य धरणीबाबत सर्व शेवटपर्यंत ऐका, व्यवस्थितरित्या हळूवारपणे सांगतोय. संदर्भ सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांचं पत्र आहे किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाची जी अधिसूचना निघाली होती 29/9/2021 आणि कुलसचिव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचं सुद्धा रोजीचं पत्र म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांनी कोर्स केलेला एसआयचा ते सुद्धा पात्र आहेत. ठीक आहे, आता पुढे काय दिलेलं आहे लक्षात घ्या. थोडं मोठी साईज करूया, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिसेल. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम संदर्भ क्रमांक 2 मधील अधिसूचना म्हणजे जी सार्वजनिक आरोग्य विभागाने 2021 मध्ये अधिसूचना काढली होती त्यानुसार प्रकाशित करण्यात आले आहेत. सदरील तिन्ही पदांचे सेवा प्रवेश नियमानुसार विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेल्या निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि किंवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतर अशा उमेदवाराकडून निवड समितीने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड करण्याबाबत तरतूद नमूद आहे. आता सेकंड मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाची मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्नित असलेले त्या संस्थांमधून चालवण्यात येणारा डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर जो कोर्स आहे 1 वर्षाचा, ज्याला मान्यता मिळालेली खासगी असेल तरी चालेल. ओके, खासगी, शासकीय फक्त त्याला मान्यता पाहिजे. स्वच्छता निरीक्षक पदविका हा अभ्यासक्रम आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व तत्सम पदाच्या पदभरतीसाठी ग्राह्य धरणीबाबत निवेदने शासनास प्राप्त होत आहेत. त्यानंतर तिसरा आहे त्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्यास निर्देश आहेत की आरोग्य विभागांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर याच्यानंतरचा महत्वाचा पाठ आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, हे सुद्धा महत्वाचे कोणी दिले पत्र हे आणि काय काय ग्राह्य धरलं जाणार आहे याच्यामध्ये कालच हे अपडेट आलेला आहे. शेवटचं पेज आहे यामधलं.
तर यामध्ये बघा आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, पर्यवेक्षक या व तत्सम पदाच्या भरतीसाठी विभागाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून जे प्राप्त झालेलं आहे किंवा तुम्ही पदासाठी निश्चित केलेला नियमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही जर पास केला असेल विद्यार्थींनी, तर तो सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करणे उत्तीर्ण आवश्यक आहे. प्रवेश नियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याकरिता प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात यावा ही विनंती श्वेता सावदेकर अवर सचिव आहेत, सेक्रेटरी महाराष्ट्र शासन. सहपत्र वरीलप्रमाणे सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप वगैरे मुंबई आणि निवड नसती सेवा क्रमांक 2. तर हे जे प्राप्त झालेलं आहे सेवा प्रवेश नियम सगळे जे काही निवेदन आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर आम्ही मग इकडे खासगी मधनं केलेलं आहे, आम्हाला आमची संस्था शासन मान्य आहे का, तो कोर्स चालेल का? तर सर्वांकरिता खुशखबर आहे. तुम्ही ज्या संस्थेमधनं केलेलं आहे, ज्याला महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाची किंवा नागपूर येथील संस्थेची जर मान्यता असेल तर तुमचा कोर्स ग्राह्य धरला जातो. तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर करिता चालणार आहे आरोग्य विभाग, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक या सगळ्या पदाकरिता तुम्ही पात्र ठरत आहात. ओके, तुमच्या मनामधील जो संभ्रम होता तो आता या ठिकाणी दूर झालेला आणि जाहिरात लवकर म्हणजे सेवा प्रवेश नियम करिता यांनी दखल घेतलेली आहे सर्व निवेदनाची. तर जाहिरात सुद्धा येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल एंड पर्यंत येणार आहे. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. त्याकरिता स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू स्पेशल बॅच, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, तांत्रिक विषय असतील आपण घेत आहोत. त्यामध्ये दर महिन्याला झूम मीटिंग, पीवायक्यू, एमसीक्यू, तांत्रिक विषयावर जास्त भर. दर महिन्याला झूम मीटिंग सांगितले, तज्ञ व अनुभवी शिक्षक, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. त्यासोबतच तुम्हाला महत्त्वाच्या पीडीएफ सुद्धा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे, कारण की याचे इन डिटेल तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितले जाणार आहे. ऍपची लिंक सुद्धा आहे, ऍप मधून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घेता येतं. ओके, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, महत्वपूर्ण बनवलेला आहे. जे अपडेट आला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न आहे. तुम्ही सुद्धा हा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सर्वांना, ऑल दी बेस्ट अभ्यास करण्याकरिता.